धाराशिव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवामध्ये गोंधळ निर्माण झाल्याने लाठीचार्ज करण्यात आला। ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। तर संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करत कारवाई न केल्यास बेमुदत धाराशिव बंदचा इशारा देखील देण्यात आलाय। काय झालं नेमकं? काय झालं, आपल्या समाज जयंती होती, त्यानंतर डॉल्बी फोडले, त्यामुळे आपण त्यांनी शिवीगाळ केली डिपार्टमेंट आपल्याला आणि डायरेक्ट मारायला चालू केलं। सगळे आमच्या अंगावर ओळ वगैरे आहेत, आम्ही आता सध्या दाखवू शकत नाही। काय मागणी आता? महाराजांना शिवीगाळ केली आहे त्यांनी। आता मागणी काय तुमची? निवेदन द्यायचं आम्हाला, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी। निलंबन झालं पाहिजे। काल राज्यभरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। तर मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवमध्ये छत्रपती संभाजीराजेंची जयंती साजरी करताना गोंधळ निर्माण झाला। यावेळी पोलिसांनी उपस्थितांवर लाठीचार्ज केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला। मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली, तसेच कार्यालयासमोरील रस्त्यावर टायर जाळले। उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी केल्यानंतर निवेदन देण्यात आलं। तर या घटनेचा ओम राजे निंबाळकर यांनी देखील ट्विट करून निषेध व्यक्त केलाय। संभाजी महाराज जयंतीच्या पोलिसांनी जो अमानुष प्रकारे लाठीचार्ज केला, त्याच्या निषेधार्थ सर्व धाराशिवकरांच्या वतीनं शिवराजवासींच्या वतीनं आम्ही SP साहेबाला निलंबनाची कारवाई करावी यासाठी निवेदन दिलं। तसेच आम्ही कलेक्टर साहेबाला पण निवेदन दिलं। संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात कारवाई झाली नाही तर पुढे काय करणार? कारवाई झाली नाही तर आंदोलन अजून तीव्र सुरू। काय प्रकार घडला तुमचा? मिरवणुकीच्या दरम्यान पोलिसांनी पहिल्यांदा तर डॉल्बी व DJ असतो त्याच्यावर देशपांडे पोलिसांनी व्हिडिओमध्ये तर सगळं तुम्हाला बघायला त्यांची जयंती एकदम शांततेत व सुव्यवस्थेत चालू असताना शहर पोलीस स्टेशनचे PI व स्वामी गोपनीय शाखेचे स्वामी तिथं आले। स्वामी आल्या DJच्या रेडिएटरवर काहीतरी मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याचे जे काय मधली मशीन असते मिक्सर ते फोडले। त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो। त्या टायमाला त्या ठिकाणी DYSP राठोड साहेब आले आणि राठोड साहेबांना मूर्तीला हार घातला, मूर्तीवर शाल घातली। शाल तोंडावर आल्यानंतर आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शाल मागे घ्यायला लावली। त्यांनी शाल मागे घेतली आणि एकदम मागं वळाले की त्यांनी डायरेक्ट लाठीचार्जला सुरुवात केली। प्रत्येक मुलाच्या 2-3 मुलं ऍडमिट आहेत आणि माझ्या पण हाताला लागलेला आहे। काय मागणी? आणि शिवीगाळ केली, लायकी काढली। संभाजी महाराजांची मिरवणूक काढायची लायकी नाही असं स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे। शूटिंग करणाऱ्या माणसाला सध्या त्यांनी आमची मागणी एकच आहे, आमची मागणी एकच आहे की हे जे शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत त्यांचं, स्वामी साहेबाचं आणि DYSP साहेबांचं तात्काळ निलंबन करावं आणि त्यांना कार्यमुक्त व्हावं। कारण त्यांच्यावर जी इन्क्वायरी बसवली, त्यांनी जर आता त्यांच्याकडे चार्ज असेल आणि त्यांच्यावर जर इन्क्वायरी बसवली तर त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये होऊ शकतो। त्याच्यामुळे आम्ही आता SP साहेबाला निवेदन दिलेलं आहे आणि आता त्यानंतर कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहोत। दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत मराठा बांधव मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले। यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले। यानंतर त्यांनी लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे।
लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर रविवारपर्यंत कारवाई न केल्यास धाराशिव बंदचा इशारा देखील देण्यात आलाय. या सर्व प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. पाहुयात ते काय म्हणाले. काल छत्रपती संभाजी महाराज जयंती होतं. त्या अनुषंगाने शहरामध्ये बरेचसे मिरवणूक काढले होते. एकूण टोटल 22 मिरवणूक होते. ह्याच्यामध्ये एक संघमित्र तरुण मंडळ त्यांना परमिशन नव्हतं आणि सेकंड त्यांनी DJ लावले होते. आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितलं होतं की DJ बिलकुल अलाव करणार नाही. आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याचं केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते. तरीही हे मंडळ मिरवणूक काढले. नंतर मिरवणूक काढल्यानंतर DJ मोठ्या प्रमाणामध्ये वाजत होतं. आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट्स होतं. जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोहोचलं आणि त्यांना सांगितलं आणि नॉईस मॉनिटर वगैरे रीडिंग घेत होते तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झाला. तेव्हा आमचे ठाणेदार पोहोचले. त्यांना पण समजून सांगितले. असं 1-2 तास ते मिरवणूक हे मंडळ होतं ते मिरवणूक न काढता तिथंच जागावर थांबले. नंतर DYSP पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले. बट अचानक जे मंडळचं लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले. तर ते थोडं आम्हाला चांगलं वाटलं नाही. DYSP पण सांगितलं की असं करू नका, मला आहे तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचं आहे आम्ही ते नंतर बघू असं पण चर्चा झालं. तरी DYSP तिथं जाऊन हार वगैरे ते टाकले. तरी काही परत लोकांनी थोडं त्यांना अग्रेसिव्ह होत सारखं दिसलं. तर DYSPनी थोडं फोर्स यूज केले. असा एक प्रकार काल झालेले आहे. त्याचं जे कायदेशीर कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये. बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथं शांतता मीटिंग बोलवले होते. काही लोकांनी मला भेटले पण त्यांना पण समजून सांगितलं की असं असं प्रकार आहे. आज काही निवेदन ते सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे की असं असं काही इश्यू झालं आणि लाठीचार्ज वगैरे झाले असं पोलिसांचं ॲलिगेशन आहे. तर ही एन्क्वायरी आम्ही ॲडिशनल एसपीकडे ॲप्लिकेशन जे दिलेलं आहे अर्ज एन्क्वायरी त्याच्यावरती आम्ही एक ॲडिशनल एसपीकडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेले आहे. ते जे आहे त्याचं सत्य आम्ही काढून त्याचा रिपोर्ट आम्ही सादर करू. धन्यवाद. प्रतीक भोसले, MCN न्यूज, धाराशिव.